नमस्कार, मी संगीता. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं मस्त अशी मेथीची भाजी घेतलेली आहे मैत्रिणींनो. आणि ही मी मेथीची भाजी शेतातून आणलेली, त्याशिवाय लसणातली भाजी आहे बरं का. ही पाहू शकता तुम्ही. ज्यावेळेस आपण लसूण लावतो ना, त्याच्यात ही टाकलेली भाजी, आणि तिला खरंच खूप सुगंध आहे. अगदी लसणाचा अगदी अप्रतिम असा सुगंध सुटलेला आहे त्या भाजीचा, कारण की ती लसणातली. आणि तुम्ही पाहिले असेल माझ्या छोट्या व्हिडिओमध्ये लसूण खुरपताना, भाजी कुडताना. मग आजही मी भाजी आणली बघा. अशा पद्धतीने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची, एकदम बारीक घ्यायची. आणि आपल्याला आज बनवायची आहे मस्तपैकी अशी लसूण भाजी. मग पहा बरं, आता ही लसूण भाजी आपल्याला कशी बनवायची. आणि याच्या आधी मी तुम्हाला अनेक भाज्यांचे प्रकार दाखवलेत, पण आज ही भाजी पहा. का इथं थोडेसे शेंगदाणे घेतलेत, भाजून घेतलेले आहेत, फोलकटं काढून टाकलेली आहे बरं का. आणि 2 चमचे हावरी तीळसुद्धा घेतलेत, ते सुद्धा आपण टाकून घेतले त्याच्यात. त्याच्यानंतर आपल्याला अजूनही काहीतरी घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी भरपूर असा लसूणही घेतला आहे बरं का. आता तुम्हाला वाटेल एवढीचाच लसूण, नाही, लसूण हा मी अगदी भरपूर लसूण घेणार आहे का. आणि इथं 2 चमचे बेसन पीठ, हे सुद्धा गवळ भाजलेलं आहे, अगदी हलका असं भाजून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा टाकलं आहे पहा. त्याच्यानंतर हे आपल्याला संपूर्ण असं वाटून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणींनो. मग चला, आता वाटण तर आपलं वाटून झालेलं आहे. आता इथं पुढची प्रोसेस, कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून जिरी मोहरी टाकलेली. आणि ह्या भाजीला थोडं तेल जास्तच लागतं बरं का. त्याच्यानंतर टाकलं आहे बघा इथं लसूण, असा भरपूर सारा लसूण टाकलेला आहे मी. आणि हे अगदी मस्त असं हलवायचं आहे का. रंग बी छान आला आहे. त्याच्यानंतर द्यायची मेथी टाकून. आता ही मेथीची भाजी आपल्याला साधारण शिजून घ्यायची बरं का मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही, एकदम साधारण शिजून घ्यायची. आणि तुम्ही जर अशी भाजी केली ना, तर नेहमी हीच भाजी करसान तुम्ही. अशी ही भाजी होती, खूप सुंदर आणि चवदार, अप्रतिम, अगदी सगळ्यांना आवडणारी. आता ही पूर्ण भाजी बघा. आणि व्हिडिओ हा संपूर्ण बघा मैत्रिणींनो. मी अजिबात व्हिडिओ बंद केलेला नाही आहे, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी छान पद्धतीने ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि भाजीचा रंग बी खूप छान दिसतो. भाजी अगदी छान पद्धतीने ही परतत आलेली आहे पहा मैत्रिणींनो. आणि अगदीच नकळत मीठ टाकायचं बरं का, कारण की भाज्यांना मीठ हे कमीच लागतं, जास्त लागत नाही आहे. आता मी उगाच नकळत ह्या भाजीला चव लागावी म्हणून एवढंच मीठ टाकले, जास्त काही नाही टाकलेलं. आता पूर्ण भाजी हलवून घेते बघा. लसूण बी त्याच्यात किती छान दिसतोय. भाजी आपली अगदी छान पद्धतीने झालेली आहे बघा. मी आता ही पूर्ण भाजी काढून घेते पहा. आणि भाजी काढली तरी कढईला अगदी भरपूर असं तेल आहे आपल्या. आता पुन्हा आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचे बघा. पुन्हा मी जिरी टाकणार आहे थोडीशी, त्याच्यानंतर टाकणार आहे कांदा. तेलही अगदी छान तापले. परत टाकायचं आपल्याला टॅमॅटो बी अर्धा टॅमॅटो मी कट करून घेतलेला आहे बारीक. अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे बरं का. त्याच्यानंतर आपल्याला टाकायच्या तिथं 2 लाल मिरच्या. त्या 2 मिरच्या आपल्याला देठासहित टाकायच्यात मैत्रिणी, देठं काढायची नाही आहे. हे बघा, मिरच्या बी अगदी छान पद्धतीने परतत आलेल्या आहे. आणि आपला कांदा टॅमॅटोसुद्धा मस्त परतला आहे. फक्त साधारण कलर, जास्त बी नाही चेंज होऊन द्यायचा कांद्याचा, अगदी साधारण झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचे बरं का. आणि मैत्रिणी, व्हिडिओ खूप छान छान असतात, पाहत जा मला माझ्या व्हिडिओ. हे बघा, अगदी भरपूर असा लसूण पुन्हा मी टाकला आहे बघा. आणि हा लसूण मी जरा टेचून टाकला आहे बरं का मैत्रिणींनो. म्हणजे पूर्ण याला 1 वाटी मी लसणाचीच घातलेली आहे पाहू शकता. कारण की आपल्याला लसूण मेथी भाजी बनवायची ना, म्हणून त्याला लसणाचं प्रमाण भरपूर आहे. आणि हे आपण जे वाटलेलं वाटण आहे ते सुद्धा मी टाकून दिलं आहे बघा.
आता हे वाटण अगदी चांगल्या पद्धतीने अगदीच परतून घ्यायचे बघा, मस्त असं परतलं पाहिजे. वाटण अगदी आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतायचं आहे बरं का. जेवढं तुम्ही परतसान तेवढं एकदम त्या वाटणाची चव अगदीच अप्रतिम अशी लागणार आहे. आणि त्याला तेलही भरपूर सुटणार आहे पहा. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे बरं का. हे बघा अगदी तेलही सुटायला लागलेलं आहे. थोडंसं त्याच्यात पाणी घालून आपण पुन्हा हलवून घेणार आहे. आता मी टाकणार आहे मसाले. मसाले हे तुमच्या आवडीने टाकू शकता. प्रत्येकाची आवड कोणाला किती लागतात किती नाही, किती तिखट लागतं याप्रमाणे तुम्ही मसालेसुद्धा घालू शकता. हे बघा काय सुंदर असा रंग आला आहे. तेलही पहा किती सुंदर सुटलं आहे. आणि आता इथं नकळत पुन्हा मी मीठ टाकणार आहे, कारण की मीठ हे बेतानेच टाकलं पाहिजे आपलं. मग असे आपण थोडं भाजीला टाकलं होतं ना, आता थोडंसं याला वाटणाला पहा. अगदी एकदम मस्त असं हे वाटण आपलं परतलं गेलं आहे बरं का. आणि आता टाकायची आपल्याला ती भाजी. आणि मैत्रिणींनो, असली भारी भाजी लागते ना ही, खरंच खूप छान लागते. आणि नक्कीच ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही अशी जर भाजी केली ना, अगदी अप्रतिम अशी भाजी लागणार आहे ही. की तुम्ही तशी भाजी न करता अशीच कायम करत राहसाल. आता थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे बघा. थोडीशी पातळच भाजी एकदम छान लागते, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेले, अर्धा कप जास्त बी नाही आहे. आणि तुम्हाला किती पातळ भाजी आवडते किती नाही त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता बघा. अशा पद्धतीने मी पाणी टाकलेलं आहे. हे बघा. आणि मी आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे बरं का मैत्रिणींनो. 1-2 मिनटं तरी झाकण ठेवणार आहे, म्हणजे अगदी भाजी अगदी व्यवस्थित मुरण आपली खूप छान लागेल चवीला. 1 मिनिटाने पुन्हा पाहूया. पहा किती छान कलर आला आहे. भाजी आपली अगदीच रेडी झालेली आहे. पहा किती सुंदर भाजी दिसते. आणि रंग बी पहा किती सुंदर आला आहे त्या भाजीला. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. त्या लसणाचा घमघमाट, वा. चला आता मी तुम्हाला भाजी आहे ना काढून दाखवते मैत्रिणींनो. पहा एवढी सुंदर भाजी, कलर बी एवढा अप्रतिम. ही भाजी एवढी भारी लागते खायला, खूपच चवदार. अगदी तुमची 4-5 माणसं खातीन अशी एवढी भाजी पुरेल. पहा किती सुंदर झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. आणि आवडली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की भाजी कशी झाली कशी नाही. आणि मग तुम्ही पहा एकदम चवदार भाजी झाली मैत्रिणी. चला उद्या भेटूया आपण. बाय.